एक योग्य पर्याय निवडा आणि तो प्रश्न आपल्या समोर आहे. तर बघा, एक समभुज चौकोनाच्या सम्मुख कोनांची मापे 2x आणि 3x - 40 असतील तर x ची किंमत किती येईल ते शोधायची. आता बघा, समभुज चौकोन मी इथे कच्ची आकृती काढतोय. तर त्याचे हे सम्मुख कोण आहेत, म्हणजे समोरासमोरील कोण आहेत. तर त्यांच्या कोनांच्या मापांची बेरीज, त्यांचे कोनांची मापे काय दिलेली आहेत, 2x आणि 3x - 40. तर लक्षात ठेवा, समभुज चौकोन असेल तर त्याच्या समोरासमोरील कोण काय असतात, एकरूप असतात. म्हणजे आता इथं योग्य पर्याय निवडा आहे. तुम्ही कच्चं सोडवून फक्त उत्तर लिहिलं तरी चालतंय, पण मी तुम्हाला कारण स्पष्ट करून सांगतो. समभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. ओके, समभुज चौकोनाचे सम्मुख किंवा समोरासमोरील कोण काय असतात, एकरूप असतात. म्हणजे 2x बरोबर 3x - 40. हे दोन्ही कोण काय असणार आहेत, समान असणार आहेत. म्हणजे 2x बरोबर काय असणार आहे, 3x - 40. आता काय करायचं बघा, हे इथे अधिक आहे, तिकडे जाऊन काय होतील, वजा. म्हणजे 2x - 3x बरोबर -40. आता बघा, 3 मधून 2 गेले, किती उरले, 1. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण x बरोबर -40. आता इथं काय असतं, ह्या दोघांच्या मध्ये काही नाही, म्हणजे काय असतो, गुणाकार. म्हणजे -1 गुणिले x बरोबर 40. ओके, बरोबर हे 40 आले इकडे, -40. आता हे गुणिले आहेत ते इकडे येऊन काय होतील, भागिले. म्हणजे -40 छेद -1. आता ऋण काय येणार आहे सांगा, वजा वजा काय होणार, अधिक. आणि 40 × 40 म्हणजे x बरोबर किती येणार आहे, 40. म्हणजे कुठला पर्याय बरोबर असणार आहे, ओके, याच्यामध्ये पर्याय D 40. हा हे योग्य उत्तर असणार आहे त्याचं, D 40. तर आता आपण दुसरा प्रश्न बघूया. 2.9 सेमी त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाला जास्तीत जास्त किती लांबीची जीवा असू शकते. बघा, त्रिज्या किती आहे, 2.9 सेमी. तर त्याला जास्तीत जास्त किती लांबीची जीवा असू शकते. जास्तीत जास्त म्हणजे सर्वात जास्त लांबीची. तर सर्वात जास्त लांबीची जीवा म्हणजे काय असणार आहे, व्यास. लक्षात ठेवा, वर्तुळातील सगळ्यात मोठ्या लांबीची जीवा म्हणजे काय असते, व्यास असते. तर मग व्यासचं सूत्र काय, तर व्यास हे नेहमी त्रिज्येच्या दुप्पट असतं. दुप्पट म्हणजे काय, गुणिले 2. म्हणजे बघा, व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या. व्यास बरोबर त्रिज्या किती दिलेले आहे, 2.9. मग 2 गुणिले 2.9 म्हणजे 92, 18, 1, 2, 4 आणि 5 म्हणजे 5.8 सेमी. ओके, 5.8 सेमी हे काय असणार आहे, त्याचा व्यास असणार आहे. म्हणजे सर्वात मोठी जीवा. लक्षात ठेवा, जास्तीत जास्त लांबीची जीवा म्हटलं तर ती काय असतो, व्यास. आणि त्रिज्येच्या काय करायचं, दुप्पट. म्हणजे थोडक्यात त्याला 2 न गुणायचं. अशा प्रश्नांमध्ये किंमत कदाचित बदललेली असेल, ओके, पण सर्वात लांबीची जीवा म्हटलं की 2 ने गुणायचं, हे लक्षात ठेवायचं. मग किती येणार आहे बघा, तर इथे हा पर्याय आपल्याला चेंज करावा लागेल. पहिला 5.8. ओके, चुकून तिथे गडबडीत 3.5 झालेला आहे. तर हे पर्याय लिहिताना थोडेसे चुकलेले आहेत. तर किती येणार आहे, सर्वात मोठ्या लांबीची जीवा 5.8. ओके, 5.8 सेमी. तर आता आपण तिसरा प्रश्न बघूया. एक्स अक्षाचे समीकरण कोणते. ओके, एक्स अक्षाचं समीकरण काय असतं. तर लक्षात ठेवायचं, एक्स अक्षाचे दोघांचे पण विचारलं जाईल आणि वाय अक्षाचे समीकरण. ओके, दोन्ही पण सांगणार आहे मी, एक्स अक्षाचे समीकरण आणि वाय अक्षाचं समीकरण. ज्यावेळी एक्स अक्षाचं समीकरण विचारतील, एक्स अक्षाचं समीकरण काय असतं, वाय बरोबर 0. आणि वाय अक्षाचं समीकरण काय असतं, एक्स बरोबर 0. मग आता कुणाचं विचारलंय बघा, एक्स अक्षाचे समीकरण कोणते. तर एक्स अक्षाचं समीकरण कुठलं येणार आहे, वाय बरोबर 0. जर ते वायचं विचारलं असेल तर एक्स बरोबर 0. सध्या एक्सचं विचारलं,
एक्स अक्षाचे समीकरण y बरोबर 0. तर आता चौथा प्रश्न बघूया. कॉस 28 अंश आणि साइन 62 छेद साइन 62 अंश बरोबर किती. आता बघा इथे एक आपण सूत्र वापरणार आहोत. तर ते कुठलं, साइन, ओके, साइन थीटा बरोबर कॉस 90 वजा थीटा. ओके, आता बघा इथे साइन, ओके, कुठलीही एक किंमत आहे. साइनची किंमत इथे किती दिलेली आहे, 62. तर मी इथे किती ठेवतोय, साइन 62 बरोबर कॉस 90 वजा थीटाची किंमत किती ठेवली आहे मी, 62 अंश. ओके, हे सूत्र वापरायचं. बघा थीटाची इथं किंमत किती ठेवली मी, 62. त्यामुळे इथं पण किती ठेवायची, 62. सूत्र आपल्याला माहिती आहे. हे काय आहे सूत्र, सूत्र काय सांगतं, साइन थीटा बरोबर कॉस 90 वजा थीटा. आता इथं किती दिलाय, 62. त्यामुळे थीटाची किंमत किती ठेवायची, 62. म्हणजे बघा कॉस 90 वजा 62 म्हणजे किती येणार आहे, कॉस 28. म्हणजे बघा साइन 62 बरोबर किती येणार आहे, कॉस 28 अंश. आता आपल्याला काय विचारलंय बघा प्रश्नामध्ये, तर कॉस 28 छेद साइन 62. बघा हे विचारलेलं आहे आपल्याला, कॉस 28 छेद साइन 62 बरोबर. आता साइन 62 किती आलेला आहे, किंवा कॉस 28 ची किंमत किती आलेली आहे, साइन 62. कुठली तरी एक ठेवा. ओके, कॉसची किंमत किती ठेवा, साइन 62. कॉस 28 बरोबर साइन 62 आणि खाली पण किती आहे इथं, साइन 62. मग त्याला ते काय होणार, कॅन्सल आणि 1. जसं की 5/5 असतो, 5 1 5. तर साइन 62 ला साइन 62 कॅन्सल होणार आणि 1 उत्तर येणार. म्हणजे याचा अचूक उत्तर कुठला असणार आहे, पर्याय डी 1. आता पुढील प्रश्न बघा, प्रश्न 1b. खालील उपप्रश्न सोडवा, याच्यामध्ये किमती काढा. हा आपल्याला दिलेला आहे, याच्यामध्ये किमती काढा. मग कुठली किंमत काढायची आहे बघा याच्यामध्ये, तर 5 साइन 30 अंश, ओके, अधिक 3 टॅन 45 अंश. तर हे पहिल्यांदा लिहून घेऊया, 5 साइन 30 अंश अधिक 3 टॅन 45 अंश. मग 5 साइन 30 अंश, तुम्ही त्रिकोणमितीय तक्त्यामध्ये साइन कॉस याच्या आणि टॅनच्या 30 60 90 वगैरे किमती दिलेल्या आहेत. तर त्या तक्त्यामध्ये बघा साइन 30 बरोबर किती आहे, 1/2 अधिक बघा 3 गुणिले टॅन 45 ची किंमत किती दिलेली आहे, तर टॅन 45 ची किंमत आहे 1. लक्षात ठेवायचं, साइन 30 1/2 आणि टॅन 45 किती आहे, 1. मग आता बघा 5 गुणिले 1 म्हणजे 5 1 5, 5/2 अधिक 3 1 3. मग आता हे कसं सोडवायचं, 2/5 अधिक 3. तर ह्या 2 न पहिल्यांदा 3 ला गुणायचं, किती येणार बघा, 5 बेत्रिक 6 आणि छेदामध्ये आहेत तसे 2 लिहायचे छेद समान करण्यासाठी. बेत्रिक 6 आणि छेदामध्ये आहे तसं 2. 5 अधिक 6 किती येणार आहे, 11. 11/2 हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. ओके, ह्याची किंमत किती येणार आहे, 11/2. तर आता आपण प्रश्न दुसरा बघूया. खालील बिंदू कोणत्या चरणात असेल ते सांगायचं. आता कोणत्या चरणात आहे हे कसं ठरवायचं, तर त्यासाठी हा y अक्ष, हा x अक्ष. तर लक्षात ठेवा इथं संख्या कुठल्या असतात, 1 2 3, इकडे ऋण 1 ऋण 2, सॉरी इकडे 1 2 धन 1 धन 2 आणि इकडे बघा ऋण 1 ऋण 2 आणि इकडे ऋण 1 ऋण 2. म्हणजे इथं धन असतात, इथं पण 1 आणि 2 हे धन, इथं ऋण आणि इकडं ऋण. तर बघा हे असतं आपलं पहिलं चरण. पहिल्या चरणामध्ये दोन्ही पण काय आहेत, धन धन आहेत. दुसऱ्या चरणामध्ये बघा, दुसऱ्या चरणांमध्ये एक्स, पहिल्यांदा एक्स घ्यायचा लक्षात. ऋण हा ऋण आहे एक्स अक्षावर आणि वाय अक्षावर काय धन, म्हणजे ऋण आणि धन. तिसऱ्यामध्ये बघा हा पण ऋण आहे, हा पण ऋण आहे, म्हणजे दोन्ही पण काय आहेत, ऋण. हे दुसरं चरण झालं, हे तिसरं चरण. ओके, आणि चौथं चरण. चौथ्या चरणामध्ये बघा एक्स काय आहे, धन आणि वाय काय आहे, ऋण. मग आता ऋण 4 ऋण 3. ओके,
तर याचं काय आहे, पहिला काय आहे बघा, निर्देशक ऋण आणि दुसरा निर्देशक ऋण. मग दोन्ही पण ऋण ऋण असणारा कुठला चरण आहे, तिसऱ्या. म्हणून तिसऱ्या चरणात हा बिंदू आहे किंवा हा बिंदू तिसऱ्या चरणात आहे. बघा तिसऱ्या चरणात का, कारण दोन्ही पण काय आहेत, ऋणचिन्ह आहेत, त्यामुळे तिसऱ्या चरणात. आता बघा तिसरा प्रश्न, ओ केंद्र असलेल्या वर्तुळात एबी जीवा असून ओपी लंब जीवा एबी आहे. जर एबी बरोबर 16 तर पीबी बरोबर किती ते शोधायचं. आता ह्यासाठी काय करायचं, तर प्रश्न लिहायचा, वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर गुणधर्म लिहायचा, प्रमेय टाकलेला लंब. बघा जर तुम्ही वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर लंब टाकला तर तो टाकलेला लंब काय करतो, जीवेला दुभागतो, म्हणजे त्याचे दोन भाग करतो. बघा आता इथं काय म्हटलंय, ओ केंद्र असलेल्या वर्तुळात एबी ही जीव आहे आणि ओपी हा त्याच्यावर काय लंब म्हणजे 90 अंश. तर तो जीवेचे काय करतो, दोन समान भाग करतो. याचा अर्थ काय, हा जो लहान पीबी आहे तर तो पूर्ण एबीच्या काय असणार आहे, निम्मा. लक्षात घ्या, हा लहान पीबी पूर्ण एबीच्या निम्मा, कारण त्याला दुभागले, दोन भाग केलेत त्याचे. ओके, मग एबी बरोबर किती दिलंय, 16. 16 भागिले 2 8 सेमी. तिथं सेमी दिला असेल तर, नाहीतर मग एकक लिहिलं तरी चालेल. पीबी बरोबर 8 एकक. तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. कुठला गुणधर्म वापरायचा, वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला काय करतो, दुभागतो, याचा उपयोग करायचा. आता प्रश्न चौथा बघा, एका चौरसाच्या कर्णाची लांबी 12 वर्गमुळात 2 आहे, तर त्याची बाजू शोधा. त्यासाठी सूत्र वापरायचं, चौरसाची बाजू बरोबर कुठलं सूत्र वापरायचं बघा, 1/वर्गमुळात 2 गुणिले कर्ण. मग आता 1/वर्गमुळात 2 गुणिले कर्णाची लांबी किती दिलेली आहे बघा, 12 वर्गमुळात 2. आता इथं काय होणार, वर्गमुळात 2 ला वर्गमुळात 2 कॅन्सल, म्हणजे 12 एके 12, म्हणजे चौरसाची बाजू बरोबर 12 सेमी. ओके, किती आलेलं आहे, 12 सेमी आलेला आहे. समजा चौरसाची परिमिती विचारली, यात प्रश्न वाढवला आपला, चौरसाची परिमिती. चौरसाची परिमिती काय येते, तर चौरसाची परिमिती येते 4 गुणिले बाजू. मग बाजू किती आलेल्या आहे सांगा, 4 गुणिले बाजू 12. ओके, 12 सेमी. तर 12 गुणिले 4 48 सेमी. परिमितीला एकक कुठलं द्यायचं, सेंटीमीटर. चौरसाची परिमिती म्हणजे हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं, चौरसाची परिमिती. तर त्यासाठी काय करायचं, 4 गुणिले बाजू 12 चोक 48. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, हे प्रश्न सोडवू शकतो. आता आपण एक भाग झाला प्रश्नपत्रिकेचा. पुढील जे प्रश्न आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.